अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे। शशिकांत राऊ कोपटकर बहिरेवाडी आजरा येथील सामाजिक कार्यकर्ता त्याचबरोबर शिवसेना शाखा प्रमुख म्हणून गेली 20-22 वर्ष काम करत असून विविध विकास कामासाठी ग्रामपंचायत बहिरेवाडीवरती मोर्चा काढला होता। गायरान वृक्षतोड उत्खनन पाण्याच्या टाकीबाबत ग्रामविकास अधिकारी अमृत गणपती देसाई यांच्यावर कारवाई करण्यासाठी पंचायत समिती आजरा येथे लाक्षणिक उपोषण, बहिरेवाडी येथे लाक्षणिक व आमरण उपोषण करून सुद्धा न्याय न मिळाल्याने सार्वजनिक पाण्याची टाकी पाडून त्याची अवशेषांकी विक्री पश्चात आलेली रक्कम परस्पर हडप करणे या प्रकरणी युवराज मारुती चौगुले, विकास ईश्वर पावले, शशिकांतराव कोपटकर हे न्यायालयात गेले असून न्यायालयाकडून आजरा पोलीस स्टेशनला चौकशी अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत। गायरान संदर्भात न्यायालयात जाण्याची तयारी आहे। बहिरेवाडी गावी कोरोना महामारीच्या काळात जमावबंदी आदेश असतानाही 2021ला महिला मेळावा घेऊन 8,850 रुपये खर्च दाखवला हा अपारच आहे। महिला सभा घेऊन 1,18,000 रुपये हडपच केला तर आरोप कोपटकर यांनी करून जमावबंदी आदेश पायदळी तुडवला आहे। ग्रामविकास अमृत गणपती देसाई यांच्यावर कायदेशीर कारवाई केली नाही तर महिलांचा मोर्चा पंचायत समितीवर काढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला। त्या संदर्भात आमच्या प्रतिनिधीशी आजरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय धमाळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो झाला नाही। नमस्कार, मी बहिरेवाडी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर मध्ये 17/4/2023 पासून आमरण उपोषणाला बसलेला आहे। कारण आम्ही वारंवार ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारी करून सुद्धा प्रशासन आमची वेळी काहीही दखल घेतलेली नाही आणि आमच्या तक्रारीकडे असं तक्रारीकडे अक्षम दुर्लक्ष केले। त्या संदर्भात आम्ही एक बहिरेवाडीमध्ये लाक्षणिक उपोषण केलेलं आहे। त्याच्यानंतर आम्ही आजरा तालुक्यामध्ये एक लाक्षणिक उपोषण केलं आहे। त्यानंतर न्याय नाही मिळाल्यामुळे व लोकायुक्त मुंबई यांच्याकडे दाद मागून सुद्धा आम्हाला न्याय मिळालेला नाही। गायरान संदर्भात काहीच कारवाई केली नाही। त्यानंतर या ग्रामपंचायतीने बेकायदेशीरपणे सार्वजनिक सुस्थितीत असणारी पाण्याची टाकी पाडून ग्रामपंचायतीचं शासनाचं ग्रामपंचायतीने अत्यंत प्रमाणात नुकसान केलं आहे। त्याची भरपाई करून घ्यावी अशी मी वारंवार ग्रामपंचायतीला मागणी केली आहे, पण त्यांनी जर काही कारवाई केली नाही। उलट ग्रामविकास अधिकारी यांनी वारंवार बेकायदेशीर असपणे चुकीची माहिती प्रशासनाला कळवलेली आहे। ग्रामपंचायतीमध्ये बेकायदेशीर गटर फोडून काढले असं कळवलं आहे, पण ते न फोडताच कळवलेलं आहे। त्याच्यानंतर यांनी अंगणवाडी निकृष्ट अंगणवाडीवरती दुसरा मजला करण्याचा यांनी प्रयत्न केला होता, पण आमच्या तक्रारीनंतर त्यामध्ये हाणून पाडला आहे आणि त्याचं खाली केलेलं आहे, त्याचा दुसरा मजला करण्याचं बंद केलं आहे। परत ग्रामविकास अधिकारी यांनी माझ्याविषयी माहितीचा अधिकार नाकारण्याचा बेकायदेशीर ठराव केला आहे। त्याच्यानंतर माझ्याविषयी माझी बदनामी होण्याचा मजकूर छापून यांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून माझी बदनामी करण्याचं षडयंत्र झालं आहे। परत माझा अतिक्रमणाच्या नोटीसशी माझा काही तक्रारी संबंध नसताना माझं विनाकारण नाव घालून यांनी माझी जीवाला धोका उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे अशा असंख्य ग्रामविकास तक्रारीच्या विरोधात मी आमरण उपोषणाला बसलो। जोपर्यंत मला BDO साहेब न्याय देत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण हटणार नाही आणि BDO साहेबांनी मला न्याय द्यावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे, म्हणून मी इथं बसलो। कट करते धन्यवाद। मी शुभांगी पाटील, डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज।